हॉटेलच्या रिनोव्हेशन पासून सुरू झालेला वाद थेट फसवणुकीच्या कटापर्यंत। नागपूरमधील व्यापाऱ्यांच्या खात्याचे चेक चोरी करून त्याच्यावर खोटी सही करून बँकेत वटवण्याचा प्रयत्न करणाऱ्या 2 आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे। बनावट रबरी स्टॅम्प, खोटे पुरावे आणि संगनमत हे सगळं फक्त पैशासाठी। या कटकारस्थानाचं संपूर्ण नाट्य उघडतोय आमच्या खास रिपोर्टमध्ये। नागपूर शहरात व्यापारी अक्षय लिमणा यांच्या कार्यालयातून विविध बँकेच्या चेकबुकची चोरी होऊन त्या चेकवर खोटी सही करून ते वटवण्याचा प्रयत्न झाल्याने खळबळ उडाली आहे। या प्रकरणाचा तपास करताना पोलिसांनी आरोपी सत्तार कतुबुद्दीन अन्सारी वय 42 वर्ष राहणार भांडे प्लॉट उमरेड रोड याला ताब्यात घेतला आहे। सखोल चौकशीत त्याने कबूल केला आहे की त्याने अक्षय लिंबणाच्या हॉटेलचे नूतनीकरणाचं काम केलं होतं, मात्र पूर्ण पैसे न मिळाल्यामुळे त्याने पंकज राहण गडाले वय 30 वर्ष राहणार जगदीश नगर काटोल रोड या साथीदारासोबत संगनमत करून कट रचलाय। आरोपींनी बनावट रबरी स्टॅम्प, खोटे दस्तावेज आणि अक्षय लिंबाणाच्या ऑफिसमधून चेक चोरलेत। या चेकवर खोटी सही करून ते बँकेत वटवण्याचा प्रयत्न केला गेला। पोलिसांनी गुन्ह्याच्या अनुषंगाने सत्तार अन्सारी व पंकज राहण गडाले या दोघांविरुद्ध भादवी कलम अंतर्गत 318, 61, 229, 336, 340, 303 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे। या गुन्ह्याचा तपास पोलीस उपआयुक्त राहुल मदने, सहाय्यक पोलीस आयुक्त सुनीता मेश्राम यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे। पोलीस निरीक्षक मनीष ठाकरे, दुय्यम पोलीस निरीक्षक मनीषा वर्षे, सह पोलीस निरीक्षक संदीप जाधव, पोलीस उपनिरीक्षक संतोष शिरडोळे, हवालदार सुनील राऊत, प्रलेश कापसे यांच्या पथकाने ही कारवाई यशस्वीरित्या पार पडली। अशी होती की 17 तारखेला नवरत्न हॉटेलमध्ये एक गोपनीय इन्फॉर्मेशन आम्हाला प्राप्त झाली होती पोलीस प्रशासनाला की तिथे काही बनावट स्टॅम्प ठेवलेले आहेत। त्यावरून पोलिसांनी रेड केली असता 21 बनावट स्टॅम्प मिळाले। त्यावरून अपराध नंबर 244/25 कलम 341 BNS प्रमाणे गुन्हा नोंद होता। त्यामध्ये आम्ही मालकाला अटक पण केली। नंतर मालकाने दिली एक इन्फॉर्मेशन होती की त्याचे चेकबुक गहाळ झालेले आहे। त्यावरून आम्ही शोध घेतला असता ते चेक एका बँकेमध्ये इटिका बँकमध्ये वटवण्याचा प्रयत्न झालेला होता। त्यावरून आम्ही CCTV फुटेजची पाहणी केली असता आम्हाला 2 इसम आढळले आणि त्याच्यामधील जो एक इसम होता की त्याने सगळं हे कटकारस्थान केलं, त्याचं नाव होतं सत्तार कतुबुद्दीन कुरेशी उर्फ त्याला पटेल म्हणतात। त्याला अटक केली आणि 16 PCR आहे। जवळपास 30 ते 35 CCTV कॅमेरे आम्ही फुटेज चेक केले। त्यावरून हा गुन्हा डिटेक्ट करण्यात आलेला आहे। आरोपी सध्या आता पोलीस कोठडीमध्ये आहे। याच्यामध्ये माननीय पोलीस आयुक्त डॉक्टर श्री रवींद्र सिंगल साहेब, DCP श्री मदने साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आलेली आहे। या पथकामध्ये आम्ही स्वतः आणि आमच्यासोबत असलेली टीम API जाधव, PSI संतोष शिरडोळे, SC प्रलेश आणि SC सुनील यांनी ही कामगिरी केलेली आहे। व्यावसायिक व्यवहारातील विवादात आता गुन्हेगारी मार्गाने सुटवले जात आहेत, हे चिंतेचे आहेत। पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून फसवणूक टाळली, मात्र अशा बनावट पुराव्यांचा खारडी कट रोखण्यासाठी सतर्कता आणि कायद्याची कठोर अंमल आवश्यक आहेत। पुढील तपास सुरू आहेत आणि पुढील अपडेटसाठी पाहत रहा सिटी न्यूज।